जय श्री कृष्ण। मी ना आज तुम्हाला इथे एकदम सोपी, साधी आणि सर्वांना आवडणारी अशी रेसिपी करून दाखवणार आहे। पनीर परोठा, ढाबा स्टाईल पनीर परोठा। तर त्याच्यासाठी मी 150 ग्रॅम पनीर घेतले आहे। पनीर मी काल घरीच बनवले आहे। 1 लिटर दुधाचे जवळजवळ 200 ग्रॅम पनीर होते आणि खायला पण चांगली टेस्ट लागते घरच्या पनीरची। बाहेरचं थोडं खट्टा खट्टा लागतं, थोडंसं आंबट लागतं। फ्रेश जरी असलं तरी आजकाल काय त्याच्यामध्ये काही मिक्स करतात ना, म्हणून शक्यतो मी घरीच करते। आता पनीर किसून घेतलं आहे। एक बटाटा पण उकडला आहे, तो बटाटा पण मी किसून घेते आणि मसाले पण घेतले आहेत। मसाल्यामध्ये मी लाल मिरची पावडर घेतली आहे, कलरवाली बेडगी मिरची, तसेच थोडीशी तिखटवाली मिरची, बारीक चिरून कांदा आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे आणि मिरी पावडर, थोडीशी जिरे पावडर, धने पावडर आणि हळद, मीठ हे सगळं साहित्य आता त्याच्यामध्ये टाकत आहे। टाकल्यानंतर मीठ पण टाकायचं। टाकल्यानंतर सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलं आहे। मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे। जरा घट्टसरच पीठ मळायचं, मऊ करून घ्यायचं, त्यामुळे परोठा एकदम मस्त लुसलुशीत होतो। हा सकाळी ब्रेकफास्टला बरा पडतो आणि सगळ्यांना आवडतो पण। आता याचे जवळजवळ 5-6 परोठे होतात, मग ते सकाळी ब्रेकफास्टला 4 लोकांना भरपूर होतं ते। आता मी लाटून घेत आहे। ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। तुम्ही पाहिले तर मला पण प्रोत्साहन मिळते। आता लाटून घेत आहे। स्टफिंग आहे ना भरपूर भरायचं, त्यामुळे परोठा एकदम छान लागतो। दह्याबरोबर पण खाऊ शकतो, सॉसबरोबर पण खाऊ शकतो। मला तर असाच आवडतो, सॉस पण नको आणि दही पण नको, कारण त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात ना आणि पनीर एकदम सॉफ्ट असतं, त्यामुळे एकदम यम्मी लागतो। करून बघा अशा पद्धतीने तुम्ही। झालंच आहे आता आणि तूप लावून छान भाजायचा, त्यामुळे अजून छान टेस्ट लागते। तयार आहे ब्रेकफास्ट सकाळचा। लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।